तत्पूर्वी मी श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दिलीप स्मृती ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि याचे प्रणेते प्रकाश किसन मडवी दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करतोय, कारण की नेहमीच प्रकाश दादा यांच्या वतीने फार मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 2 स्पर्धा त्यांच्या येणाऱ्या भविष्यामध्ये असतील आणि ही स्पर्धा खरोखरच प्रकाश दादांचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांच्या सहकाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की 2 दिवसांमध्ये या स्पर्धेच्या दरम्यान 24 संघ ह्या मैदानामध्ये खेळले. खरोखरच ही मोठी कौतुकाची बाब आहे. आणि येथे आलेले जेवढे प्रेक्षक होते, आपल्या ग्रामीण टेनिस विकेटच्या माध्यमातून जेवढ्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह बघितली, त्या सर्वच प्रेक्षकांना मी या स्पर्धेचे प्रणेते प्रकाशजी मडवी दादा यांच्या वतीने धन्यवाद देतोय. बक्षीस वितरण समारंभाच्या कडे जाण्याच्या दोन्ही आमचे एम्पायरची भूमिका फार महत्त्वाची असते कुठल्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये किंवा रेफरी जो असतो त्याची. तर मी पिंट्या कुंभार यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. पिंट्या कुंभार आणि बिरजू भगत हे 2 झू गावातले एम्पायर आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी राकेश कोळी यांना करतोय. राकेश कोळी मेसी फॅन, फार फार धन्यवाद पिंट्या कुंभार. काय जबरदस्त एम्पायरिंग केली, टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या एम्पायर साठी. बिरजू भगत आपण देखील या. सन्मान हा प्रत्येकाचा झालाच पाहिजे असं हे व्यासपीठ आहे. प्रकाश किसन मडवी दादांचं हे व्यासपीठ आहे, इथे प्रत्येकाचा सन्मान होईल. किशोरजी मडवीजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा इथे होतोय. त्याचप्रमाणे एक क्रिकेट कॉमेंटेटर लागोपाठ 36 वर्ष क्रिकेट कॉमेंट्री करतोय आणि आपली नवी मुंबई असेल किंवा पूर्ण टेनिस क्रिकेटची दुनिया असेल ज्यांनी दुमदुमून सोडली आणि आपल्या NMPLने त्यांना क्रिकेटचा महागुरु ही पदवी ही उपाधी ज्यांना बहाल केली, त्या आमचे सर्वांचेच आमचे तुमचे लाडके एक जबरदस्त क्रिकेट कॉमेंटेटर संतोष म्हात्रे सँडी यांचा सत्कार त्यांचे परम मित्र प्रकाशजी मडवी दादा यांच्या वतीने इथे केला जातोय. फार फार धन्यवाद सँडी. काय जबरदस्त क्रिकेट कॉमेंट्री सँडीने केली आणि सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खऱ्या अर्थाने या 40 वर्ष इतकी कारकिर्दी मात्र समालोचनाच्या कक्षामधून ज्यांची लांबली गेली आणि ग्रेट अँकरिंग अँड रेडिओ जॉकी आपण मेस्सीचा जबरदस्त फॅन आहे तर राकेश त्यांच्या शुभ हस्ते आपण अर्जय प्रदीपजी विचारांना सन्मानित करणार आहोत. किती माफ करा प्रकाश नाना नाईक यांचे शुभ हस्ते अर्जय प्रदीप विचारांना, कारण सातत्याने या अफलातून हिंदीच्या बाणीनं तुम्हा आम्हाला सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केलं. पुन्हा एकदा मी माईक देतो सोपवते अर्जय प्रदीपजी विचारांना. प्लीज प्रदीप. आपलं सेमीफायनलची एक मॅच झाली, त्याचा आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला नव्हता, तर सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जितेश राऊत यांना आणि जयेंद्र मडवी दादा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. खरोखर या खेळाडूंना पाहणं एक फार मोठं भाग्य आहे आपल्या नवी मुंबईचं, कारण की छोट्या छोट्या मुलांना क्रिकेटचे धडे शिकवतात. स्वतः एक जबरदस्त क्रिकेटचे खेळाडू. काय जबरदस्त, टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या जितेश राऊत साठी. वेल प्लेड जितेश. असाच तुमचा हसरा चेहरा आम्हाला नेहमीच क्रिकेटच्या मैदानावरती आणि व्यासपीठावरती दिसला पाहिजे आणि असे भरपूर पुरस्कार तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये मिळायला पाहिजे, हीच एकविरे मातेच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे फायनल मॅचचे मानकरी ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच
नॉट अदर दॅन ओनली वन पर्सन. खरोखरच एवढा सिनियर खेळाडू असून देखील त्याच्या खेळामध्ये अजूनही दमखम आहे आणि तो खेळाडू जिथे जिथे जातो ना तिथे तिथे आपलं नाव सुवर्णाक्षरात लिहितो. तो खेळाडू आहे रवी म्हात्रे, या तुर्भेचे खेळाडू, आणि राजाराम मडवी साहेब हा पुरस्कार येथे प्रदान करतील. व्यासपीठावरती या रवी म्हात्रे, अगदी अनेक वर्षापासून सँडी या खेळाडूला आपण पाहतोय काय खेळ करतोय. खरोखरच जसं वय पुढे पुढे जातोय तसं तसं खेळामध्ये त्यांच्या अगदी निखार आल्यासारखा वाटतोय. टाळ्या वाजवा आमच्या रवी म्हात्रेंसाठी. प्रकाश दादा याच्या दरम्यान बॅटरी चेंज करतायत. वेल प्लेड रवी, कॉंग्रॅच्युलेशन. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी म्हात्रे यांना येथे देण्यात आले. हा असं जाऊया वरती. आणि ह्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक खरोखरच हा खेळाडू ह्याला बघणं देखील एक सुखद धक्का असतो. या खेळाडूंनी अगदी तरुण वयामध्ये नाव कमावलंय, आपल्या गावाचं नाव कमावतोय, आपल्या नवी मुंबईचं नाव कमावतोय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हा खेळाडू फार मोठा खेळाडू होईल याच्यामध्ये आमच्या तुमच्या मनात कुठलीही शंका नाही. या विघ्नेश पाटील एक जबरदस्त खेळाडू, काय खेळाडू आहे, नेहमीच आपल्याकडून 100% देण्याचं काम करतो आणि हे पारितोषिक देतील सन्माननीय राजाराम मडवी साहेब. वेल प्लेड विघ्नेश. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज विघ्नेश पाटील. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या खेळाडूसाठी. नेहमीच हसतमुख खेळाडू. वेल प्लेड विघ्नेश. फोटो काढायचे, काढू दे मडवी साहेब. ते पारितोषिक द्या त्याला पुन्हा एकदा, कारण की ह्या आठवणी असतात, ह्या आयुष्यभर कुठे ना कुठेतरी खेळाडू जपून ठेवतात. वेल प्लेड विघ्नेश, कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेचा दिलीप स्मृती ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. खरोखरच या खेळाडूंनी आज काही चमत्कार दिसला नाही त्याच्या बॅटने, पण काल त्यांनी अक्षरशः पिसं काढली गोलंदाजाची आणि तो खेळाडू आहे प्रियदर्शनी बेलापूरचा सिद्धू कोळी. या सिद्धू कोळी ज्यांनी 57 धावा कुठून काढल्यात आणि प्रकाश नाना नाईक हे पारितोषिक त्यांना प्रदान करतील. या सिद्धू कोळी काय खेळ केला यार. खरोखरच टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या खेळाडूंसाठी. आपले हे नवी मुंबईचे खेळाडू आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे खेळाडू नवी मुंबईचं आपल्या गावाचं नाव निश्चितपणे रोशन करतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. सिद्धू कोळी वेल प्लेड. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन प्रकाश नाना नाईक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक सिद्धू कोळीला येथे सुपूर्द करण्यात येतो. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू. पहिले हे दोन देऊ नंतर मालिकावर देऊ. या स्पर्धेचा तिसरं पारितोषिक जात आहे रोख रुपये 10,000 आणि ही दिलीप स्मृती ट्रॉफी. आणि या ट्रॉफी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, आदरणीय सुरेशजी राणा सर ट्रायडन लॉजिस्टिकचे सर्व यांच्या शुभास्ते या ट्रॉफी आमच्या मंडळाला येथे देण्यात आला. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो. आपली नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, आपलं स्थानिक पोलीस स्टेशन असेल, अगदी सर्वांचंच मनापासून धन्यवाद मानतोय. आणि हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रियदर्शनी बेलापूर संघ या व्यासपीठावरती सर्वच मान्यवर या ट्रॉफीला हातभार लावतील. या प्रियदर्शनी बेलापूर संघ व्यासपीठावरती. वेल प्लेड बॉईज. आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच काय खेळ केला सँडी. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की एखादा दिवस एखाद्या संघाचा असतो. कालचा दिवस होता प्रियदर्शनी बेलापूरचा, पण आज काही बरोबर झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तिसरं क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय या संघाला. टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या खेळाडूंसाठी. प्रियदर्शनी बेलापूर आपल्या नवी मुंबईतला बेलापूर गावचा संघ
वेलप्लेट बॉईज, आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. अगदी सर्वच मान्यवर या ट्रॉफीला हातभार लावतायत. वेलप्लेट अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. आणि ह्या स्पर्धेचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे रोख रुपये 20,000 आणि ही दिलीप स्मृती ट्रॉफी. आणि भूमी 11 बोनकोडे हा आपला संघ. या भूमी 11 बोनकोडे काय खेळतो यार. या संघाने मागच्या 3-4 वर्षामध्ये काय परिवर्तन झालंय सँडी. भूमी 11 बोनकोडे या संघामध्ये जबरदस्त खेळ केलाय. अगदी जिकडे जिकडे गेलाय तिकडे तिकडे अगदी या संघाने नाव कमावलंय. आपल्या बोनकोडे गावचा नवी मुंबईचा संघ. तसा आमच्या बोनकोडे गावने कित्येक वर्षापासून नाव कमवलंय आमच्या नवी मुंबईचं. पण आमचा क्रिकेटचा संघ सर्वच मान्यवरांना विनंती आहे की थोडा हातभार लावा या ट्रॉफीला. 20,000 रुपये रोख आणि हे दिलीप स्मृती ट्रॉफी. काय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या नवी मुंबईवरती कायम आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. वेल प्लेड भूमी 11 बोनकोडे, कॉंग्रॅच्युलेशन अगेन. आणि या स्पर्धेचं मालिका वीराचं जे पारितोषिक आहे प्लेअर ऑफ द सिरीज, काय जबरदस्त त्या खेळाडूंनी खेळ केला. आणि पुनश्च एकदा 26 वर्षानंतर पुनश्च एकदा त्यांनी सिद्ध केलंय की माझ्यामध्ये अजूनही दमखम आहे आणि मी काही करू शकतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि तो खेळाडू आहे आपला नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील, ज्यांनी 99 धावा ठोकल्या. भूषण पाटील ज्यांनी 99 धावा ठोकल्या. भूषण पाटील जर असतील तर त्याने व्यासपीठावरती या प्लेअर ऑफ द सिरीज. त्यांच्या ॲब्सेन्स मध्ये त्यांचे कॅप्टन राकेश येत आहेत व्यासपीठावरती. प्रकाशजी किसनजी मडवी दादा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक येथे प्रदान केलं जाईल. या स्पर्धेचे प्रणेते या समोर वेल प्लेड भूषण पाटील. त्याला सांगा की सर्वच तुमची स्तुती करत होते भूषण पाटील यांना. वेल प्लेड बॉईज कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेचं श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने, श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा यांच्या वतीने आयोजित दिलीप स्मृती ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक येथे प्रदान करण्यात येईल. आता हा जो विराश कुमार 11 तुर्बे या संघाला, विरांश कुमार 11 तुर्बे, या सर्व कुमार 11 तुर्बेचे सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण हातभार लावा. प्रकाश दादा, आपलं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच फार मोठमोठ्या स्पर्धा आज जर पाहिल्या गेल्या नवी मुंबईमध्ये तर 3 मोठमोठ्या स्पर्धा, पावसाळी स्पर्धा असेल, हिवाळी स्पर्धा 2 असतात. अगदी प्रकाशजी मडवी दादा श्रीकृष्ण मित्रमंडळ आणि जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केल्या जातात. या विरांश कुमार 11 तुर्बे हा संघ आहे या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतला दिलीप स्मृती ट्रॉफी वरती 2026 वरती आपला ठसा या संघाने उमटवलाय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. वेल प्लेड विरांश कुमार 11 तुर्बे. नेहमीच चांगला खेळ केलाय कुमार 11 तुर्बेच्या संघाने. विरांश या नावाने हा संघ मैदानात उतरला होता आणि बाजी आज त्यांनी मारले. फार फार धन्यवाद. वेल प्लेड बॉईज कॉंग्रॅच्युलेशन. आपण या स्पर्धेचे नाव उंचावलं आणि या स्पर्धेला 104 चांद लावले. आणि खरोखरच आपल्या सर्वच पाहुण्यांचा मी आभार मानतोय ज्यांनी आपली उपस्थिती इथे दर्शवली. तमाम क्रिकेटचे प्रेक्षक आमच्याबरोबर नाना एक मिनिट. आणि आपले लाईव्ह वाले यांचा सन्मान राहिलाय कारण की यांनी देखील लाईव्हचं प्रसारण केलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व या प्रकाश दादा यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येईल. रवी, थँक्यू व्हेरी मच. वेल प्लेड
फार बरं वाटतं तुमच्यासारखे सिनियर खेळाडू बघून आम्हा सर्वांना आनंद होतो. आजही तो दमखम बाकी आहे अजूनही. प्रकाशजी मडवी दादा यांच्या वतीने ग्रामीण टेनिस विकेटचे सर्व प्रणय मेडेकर यांचा येथे सन्मान होतोय. त्यांचे कॅमेरामॅन आणि ते स्वतः टेक्निशियन आहेत. त्यांना दोघांना आम्ही धन्यवाद देतोय आमच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने. फार फार धन्यवाद. आपल्या सर्वांचंच मनापासून कौतुक करतोय आणि आजचा दिवस इथे संपलाय असं मी श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने जाहीर करतो. येणाऱ्या भविष्यामध्ये 2 मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहावयास मिळतील याच मैदानात. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतोय आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.